शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या आपल्या स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये. मी विशाल पाटील. मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे आपल्या मण्याला मिळालेली लांबी टिकवून ठेवण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत किंवा आपलं खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे. म्हणजेच 50 ते 60 या 10 दिवसामध्ये आपल्या द्राक्षबागेचं नियोजन कसं असायला पाहिजे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये एक विषय असा सांगितला गेला होता की 2 mmच्या अवस्थेला 12 ग्रामचा GA मारायला पाहिजे. पण यावेळचं वातावरण बघता यावेळी द्राक्ष पिकासाठी खूप अनुकूल वातावरण आहे. यामुळं द्राक्षबागेच्या ज्या स्टेजेस आहेत या खूप अर्ली येत आहेत आणि म्हणून 12 ग्रामचा GA हा 100% फ्लॉवरिंग पास झाल्यावर घ्यायला पाहिजे. जसं आपण GAचे ESS किंवा चिमानं 4 GAच्या फवारण्या घेतो आहे. याच्यामध्ये 2 mm, 4 mm, 6 mm आणि 8 mm अशा त्या 4 GAच्या फवारण्या आहेत. आणि ह्या 2 mm स्टेजच्या अगोदर पण 100% फ्लॉवरिंग पास झाल्यानंतर आपण 12 ग्रामच्या GAची प्रॅक्टिस करायला पाहिजे. मित्रांनो, लांब मण्याच्या व्हरायटीमध्ये या 12 ग्रामच्या GAला खूप महत्त्व आहे. कारण मण्याला मिळणारी लांबी हे त्या GAमुळं खूप चांगल्या पद्धतीनं मिळते. म्हणून तुम्ही 12 ग्रामच्या GAची प्रॅक्टिस ही फ्लॉवरिंग अवस्था पूर्ण पास झाल्यानंतर पण 2 mm स्टेजच्या अगोदर अशी करायला पाहिजे. आता 12 ग्रामच्या GAची फवारणी घेतल्यानंतर तुमची 2 mmची स्टेज ही अगदी 1 दिवसानंतर सुद्धा येऊ शकते किंवा 2 दिवसानंतर येऊ शकते. आणि जिथं आपण पहिला GAचा सेटिंगचा स्प्रे घेणार आहे, ज्याला आपण मोठा GA म्हणतो किंवा 30 ते 35 ग्राम असा GA आपण व्हरायटीनुसार वापरतो. या GAच्या वेळेला द्राक्षमण्यांची जी अवस्था असायला पाहिजे ती 2 mmची असायला पाहिजे. आता साधारणपणे GAच्या ज्या फवारण्या आपण घेतो आणि ह्या GAच्या फवारण्या घेत असताना त्याच्यामध्ये जी आपण PGR वापरतो, तर मित्रांनो, या लांब मण्याच्या द्राक्षामध्ये काही व्हरायट्या खूप सेन्सिटिव्ह आहेत या PGRच्या वापरासाठी. म्हणजे त्यातल्या त्यात SSN, RK आणि अनुष्का या व्हरायटीमध्ये जर PGRचा वापर तुमचा थोडा जरी चुकला तर तुम्हाला पुढं जाऊन कोल्ड बर्निंगसारखी खूप मोठी समस्या येऊ शकते. आणि त्याच्यावर काहीच उपाय नाही. म्हणजे मार्केटमध्ये त्याच्यासाठी कोणतंही औषध आज तागायत उपलब्ध नाही. त्यामुळं भविष्यातील कोल्ड बर्निंगची समस्या जर टाळायची असेल किंवा त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊन द्यायचा नसेल तर जी PGR तुम्ही मण्याच्या लांबीसाठी वापरणार आहात याचा वापर खूप काळजीपूर्वक करा. जे PGR तुम्ही वापरणार आहे याचा पूर्व इतिहास तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे ते मागच्या वर्षी तुम्ही वापरलेलं असलं पाहिजे किंवा तुमच्या संबंधित कोणत्या तरी शेतकऱ्यांनी ते वापरलेलं असलं पाहिजे. आणि त्या PGRच्या वापरामुळे तुमच्या बागेवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नसला पाहिजे. अशा गोष्टी असतील तरच तुम्ही त्या PGRचा उपयोग करायला पाहिजे, अन्यथा तुम्ही ते टाळायला पाहिजे. याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट समजून घ्यायची, जसं आपण राऊंड मण्याच्या व्हरायटीमध्ये म्हणजे थॉम्सन असेल, टुकलोन असेल, एक्सपोर्टमध्ये CPBU, सुपरशक्ती कंबाईन किंवा डायमोर कंबाईन या संजीवकांचा जो वापर करतो हा खूप मोठ्या प्रमाणावर किंवा याचा डोस खूप हाय असतो. त्या पद्धतीचा डोस हा लांब मण्याच्या द्राक्षामध्ये देऊन चालत नाही. आणि तसा डोस घेतला तर जसं मी सांगितलं तसं तुम्हाला कोल्ड बर्निंगची समस्या येऊ शकते. आता हे टाळायचं असेल तर तुम्ही हे जे संजीवक आहेत CPBU, सुपरशक्ती कंबाईन किंवा डायमोर कंबाईन, IAA यांचा उपयोग करत असताना तो खूप काळजीपूर्वक जपून आणि त्याचे पहिल्या याच्या अगोदरचे तुमचे अनुभव लक्षात घेऊन तुम्ही करायला पाहिजे. आता या काळामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन कसं असायला पाहिजे. जर तुम्ही बारकाईनं बघितलं, जसं आपण 2 mm, 4 mm, 6 mm आणि 8 mmला GAच्या फवारण्या घेतो आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे किंवा आत्तापर्यंत आपण ज्या GAच्या फवारण्या घेत होतो याच्यामध्ये साधारण 2 mmची GAची फवारणी घेतली की 4 mmच्या GAच्या फवारणीपर्यंत आपण 4 ते 5 दिवसाचा गॅप घेत होतो. तिथून पुढे परत 4 ते 5 दिवसाचा गॅप, तिथून पुढे परत 4 ते 5 दिवसाचा गॅप. म्हणजे 2 mm अवस्थेला GAची चालू झालेली फवारणी 8 mm अवस्थेपर्यंत पोचायला फक्त 15 दिवसांचा काळ लागतो. म्हणजे एवढ्या गतीनं त्या द्राक्षाच्या मण्यांची फुगवण आणि लांबी वाढत असते.
मग जितक्या गतीनं त्या द्राक्षमण्याची लांबी आणि फुगवून वाढत असते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या द्राक्ष पिकाला पाण्याची आणि अन्नद्रव्याची गरज असते. म्हणून या काळातलं तुमचं पाणी व्यवस्थापन हे अत्यंत काटेकोर असायला पाहिजे. म्हणजे वापसा तर असायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर तुमची द्राक्षवेल कोणत्याही परिस्थितीत या काळामध्ये पाण्यासाठी ताणात जाणं हे तुमच्या क्वालिटीसाठी हानिकारक आहे. म्हणून पाणी देत असताना जमिनीची प्रत, तापमान, वाऱ्याचा वेग, बागेची स्टेज ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पाणी द्यायला पाहिजे. आणि हे देत असलेलं पाणी, या पाण्यामधनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं खत व्यवस्थापन करायला पाहिजे. आता खत व्यवस्थापन करत असताना आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की या काळामध्ये द्राक्ष पिकात सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो कॅल्शियम आहे. पण फक्त कॅल्शियमच आहे का? तर नाही. कॅल्शियमबरोबर नायट्रोजनची गरज आहे, कॅल्शियमबरोबर फॉस्फरसची गरज आहे, कॅल्शियमबरोबर पोटॅशची गरज आहे, कॅल्शियमबरोबर झिंकची गरज आहे, बोरॉनची गरज आहे, फेरसची गरज आहे, मॅग्नेशियमची गरज आहे. मग आता एवढी सगळी खतं देत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की कसं शक्य आहे एका वेळी आपल्याला ही खतं देणं, किंवा एकाच वेळी ही संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या काळात जर तुम्ही तुमचं पानदेठ परीक्षण करून बघितलं आणि तुम्हाला त्यामध्ये ज्या अन्नद्रव्यांची कमतरता वाटते त्या अन्नद्रव्यांची तुम्ही पूर्तता केली तरीसुद्धा ते चालते. किंवा या काळात जे आपण पाणी देणार आहे, जसं आत्ता मी सांगितलं की तुम्ही पाणी देत असताना ते पाणी खोलपर्यंत पोचलं पाहिजे. यासाठी तुम्ही पाणी जास्त वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे 3.5-4 तासाचा असा तुमचा टाईम असायला पाहिजे पाणी देतानाचा. हे परत प्रत्येकाच्या जमिनीवर अवलंबून आहे. तर आपण एवढा काळ पाणी देतो आहे तर एका दिवशी आपण 2-2 खतंसुद्धा देऊ शकतो आहे. म्हणजे समजा कॅल्शियमसारखं खत आहे, हे फॉस्फरस बरोबर जात नाही, पण आपल्याला कॅल्शियम पण द्यायचं आहे आणि फॉस्फरस पण द्यायचं आहे. तर पहिल्या टप्प्यात तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसारखं खत देऊ शकता. त्यानंतर तुम्ही परत अर्धा तास 1 तासाचं पाणी देऊन परत फॉस्फरसयुक्त खत देऊ शकता, जेणेकरून दोन्ही खतं एकमेकात मिसळली जाणार नाहीत. दोन्ही खतं वेगवेगळ्या जमिनीच्या लेअरमध्ये राहतील आणि खत एकमेकात न मिसळल्यामुळे त्याच्या भौतिक गुणधर्मावर कोणतेही परिणाम होणार नाहीत आणि तुमच्या द्राक्षवेलीला आवश्यक असलेल्या अन्नद्रव्याची पूर्तता पण होईल. अशा पद्धतीनं तुम्ही या काळातलं खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता लांब मानेच्या द्राक्षामध्ये मित्रांनो आणखी एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, ती म्हणजे लांब मानेच्या द्राक्षामध्ये नायट्रोजनयुक्त खताचा उपयोग हा अत्यंत कमी प्रमाणात, पण मण्यात पाणी उतरेपर्यंत म्हणजे होरायझन स्टेजपर्यंत तुम्हाला करायला पाहिजे. मग याच्यासाठी तुम्ही 1261 सारखे ग्रेड किंवा 1340-13 सारखे ग्रेड ही अत्यंत कमी प्रमाणात, म्हणजे 1 एकरला जर तुम्ही 6 किलो खताचा डोस देत असाल तर तुम्ही 1261 2 किलो, 0.34 4 किलो किंवा 1340-13 2 किलो, 0.34 4 किलो अशा पद्धतीनं ग्रेड कस्टमाइज करून नत्र, स्फुरद, पालाश या तिन्ही अन्नद्रव्याची पूर्तता या काळात जर केली तर त्याचा परिणाम तुमची द्राक्ष हे अधिक दर्जेदार होण्यासाठी होऊ शकतो. आता या काळात मजुरांच्याकडनं तुम्हाला कोणती कामं करायची आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या काळामध्ये तुम्ही काड्या चांगल्या पद्धतीनं बांधल्या पाहिजेत, जेणेकरून तुमचे घड एकसारखे एका रेषेत आले पाहिजेत. फवारण्यासाठी कोणताही अडथळा आला नाही पाहिजे, कारण या पुढं आपल्याला सगळ्यात जास्त त्रास देणारा जो रोग आहे तो पावडर मिल्ड्यू म्हणजे भुरी, आणि या भुरी रोगासाठी चांगलं कव्हरेज हे खूप गरजेचं आहे. म्हणजे डावणीचं जे इन्फेक्शन होत असतं हे डावणीचं इन्फेक्शन पानावर होत असतं, ते घडावर झालं तर ते डायरेक्ट घड पूर्ण जातो, पण भुरीचं इन्फेक्शन हे नेहमी मण्यावर होत असतं आणि त्यामुळं प्रत्येक घड आणि प्रत्येक घडातला मणी हा फवारणीसाठी कव्हरेजमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून काड्यांची बांधणी तुम्ही करून घ्यायला पाहिजे. घडाच्या खालची पानं, ज्याच्यावर जे पान तुमच्या फवारणीसाठी अडथळा निर्माण करू शकता अशी पानं काढून घ्यायला पाहिजे. तुम्ही थिनिंग करून घेतलेली असेल तर काही घड चुकलेले असतील किंवा काही घडात तुमच्या परत एक्सेस मनी वाटत असतील तर तुम्हाला ते मनी कमी करून घ्यायला पाहिजेत. पण हे करत असताना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत 10 mm अवस्थेच्या अगोदर तुमची ही कामं पूर्ण झाली पाहिजेत, कारण 10 mm अवस्थेनंतर कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स या लांब मानेच्या व्हरायटीमध्ये चालत नाही. म्हणजे हिथं केलेली जखमसुद्धा पुढं जाऊन तुम्हाला कोल्ड बर्निंगसाठी समस्या ठरू शकते. म्हणून तुम्ही अगदी गल्डिंग जरी करणार असाल तर गल्डिंगसुद्धा तुमचं
55 ते 58 या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. मी स्वतः माझ्या बागेला गल्डिंग करत नाही, पण जे कोण गल्डिंग करणार आहेत त्यांनीसुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत 10 अवस्थेच्या अगोदर तुमचं गल्डिंग पूर्ण होणं ही गरज आहे. अन्यथा तुम्हाला कोल्ड बर्निंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर येऊ शकते. आता रोग आणि किडीच्या जर विचार केला आपण तर या वर्षाचं वातावरण हे डावणी रोगासाठी पोषक नाही. पण संध्याकाळी आता थंडी वाढायला लागली आणि पूर्ण वातावरण कोरडं होतं आहे. तर अशा वेळी तुम्हाला पावडर मिळणं म्हणजे भुरी रोगासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे. भुरी रोगासाठी बाजारात खूप सारी औषध चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ह्याचा जर उपयोग दर 5 ते 6 दिवसातनं तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम मिळू शकतात. या काळामध्ये तुम्हाला मिलीबग, आळी आणि वातावरण कोरडं असल्यामुळं लाल कोळीची समस्या येऊ शकते. तर मिलीबगसाठी मी ज्या प्रॅक्टिस करतो आहे त्या प्रॅक्टिस अशा आहेत की मी प्रत्येक 15 दिवसाला माझ्या ब्लोअरचे नोझल आडवे करून माझे खोड ओलांडे धुतो आणि तीच फवारणी परत पानावर घेतो. आता मी जी फवारणी घेतो माझा माल हा डोमेस्टिकसाठी जातो, त्यामुळं मला मी तिथं PHIचा काय खूप मोठा विषय राहत नाही. मी अपलॉड आणि प्रोक्लेमची फवारणी घेतो. पण जे कोण लोक एक्सपोर्टसाठी करणार आहेत त्यांनी जे औषध वापरणार आहे त्याचा PHI बघून त्याचा वापर करणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही जैविक कीटकनाशकांचा उपयोग करू शकता ज्याच्यामध्ये बेसेनिया बिव्हेरिया मेटारायझम येतो. किंवा जे मेलीबगसाठी आपण आतापर्यंत जे आपल्या प्रॅक्टिस आहेत साधारण 45 ते 47 दिवसाच्या दरम्यान एक आपण मोमेंटिव्ह एनर्जीसारखं औषध घेतो, त्यानंतर परत 15 दिवसांनी ते एकदा रिपीट करतो. तर अशा खूप साऱ्या प्रॅक्टिस आहेत ज्या मेलीबगसाठी तुम्ही करू शकता. आणि लाल कोळीसाठी सुद्धा बाजारात खूप चांगली औषधं आहेत. याचा उपयोग करत असताना तुम्ही सल्फरयुक्त बुरशीनाशकासोबत म्हणजे थायनोट्रीसोबत जर केलात तर तुम्हाला एकाच वेळी 2 पद्धतीचं प्रोटेक्शन मिळू शकतं, एक भुरी रोगासाठी पण आणि लाल कोळीसाठी पण. तर मित्रांनो, मी जे हे सगळं सांगतो आहे हे मी माझ्या प्रॅक्टिस सांगतो आहे आणि माझा हा उद्देश आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ज्ञानात याच्यामुळं भर पडावी. तर माझा हा प्रयत्न तुम्हाला जर आवडत असेल, माझे व्हिडिओ जर तुम्हाला चांगले वाटत असतील तर मित्रांनो कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग. तुम्हाला जर काही समस्या असतील तर मला फोन करा. माझा मोबाईल नंबर आहे 9923 835 879. धन्यवाद.